आपण रोज अशी मालिश केली ना तर तुम्हाला लवकर बरं वाटेल. हो ग, खरंच मालिश केल्याने खूप बरं वाटतंय बाई. बाबा चहा. बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी, मेरे लिए आप तो चाहा लेके आए. वाह रफी जी वाह. बाबा फोन वाजतोय तुमचा. वो वहाँ मैं यहाँ, फोन लूं मैं कहाँ. थांबा मी आणून देते. तूच बघ आणि कोण असेल त्यांना सांग म्हणा पंडितजी रियाजाला बसलेत. ठीक आहे. संध्याचा फोन आहे. बोल ग. बाबा कसे आहेत? अच्छा नाही 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 ठीक आहे ठीक आहे. हे बघ तुला त्यांच्यासोबत जायलाच पाहिजे. जा तू. आणि हो पोचलीस की आठवणीने फोन कर आणि सावकाश जा. संध्याला तिच्या वडिलांसोबत गावाला जावं लागतंय. का ग काही सिरियस आहे का? नाही बाबा ऍक्च्युली जे काका तिच्या वडिलांना घेऊन आले होते ना ते तिच्या वडिलांना सोडून गावाला गेले. सो आता तिच्या वडिलांना एकटं पाठवणं तिला बरं वाटत नाहीये ना म्हणून ती त्यांच्यासोबत जाण्याचं बोलत होती आणि परमिशन घेण्यासाठीच तिने फोन केला होता. आणि तू आम्हाला कुणालाही न विचारता तिला परमिशन दिलीस? नाही वहिनी मी. अगं नाही काय आता तू तिला जा बोललीस ना. मला वाटलं संध्याचं तिच्या वडिलांसोबत असणं जास्त महत्वाचं आहे. अगं जुई इथे आईंचा पाय मुरगळलाय. मी आता ऑफिसला जाणार. हे सगळं माहित असताना सुद्धा तू आम्हाला कुणालाही न विचारता परस्पर तिला परमिशन कशी दिलीस? प्राजक्ता शांती. बाबा अहो इथे संध्या नसताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घर कोण सांभाळणार? वहिनी प्रीस्कूलला सुट्टीच आहे तर मी आहे. मी प्रयत्न करेन. प्राजक्ता कोणाची काय गरज आहे ग? मी आहे ना, मी करते. आई ग आई 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 तुम्ही तुमचा पाय जपा आणि आराम करा. आणि आता जुई म्हणालीये ना की ती जबाबदारी घेणार आहे मग ती आता कशी पूर्ण करायची ती तिचं बघून घेईल. तुम्ही आराम करा. अय्यो आय एम रजनीकांत एकांत आणि हा माझा बायको रजनी. एकांत काय? एकांत हे आमचं सरनेम असे. चांगलंय. अय्यो चांगलं तेव्हा होणार जेव्हा तुम्ही आमच्यावर करणार की हो कृपा. कसली कृपा? अय्यो शॉर्ट टर्म मेमरी लॉस. आत्ताच बोललो की आम्हाला तुमच्याकडे ठेवून घ्या की हो. कामाला म्हणतो मी. झाडू लादी कचरा जीवन भांडी कपडे सगळं कसं अगदी साफ करून ठेवतो आम्ही. तू पण जरा बोल की. हांजी हांजी. एवढंच? अय्यो आता ही सुद्धा करणार तुमची आजी आजी म्हणून सांगतोय. काम देऊन टाका की. एक मिनिट तुमचा आवाज काय झालं? आवाज झाला? आवाज म्हणजे बोलण्याचा सूर मला असा कर्नाटकी वाटतोय आणि तुम्ही म्हणताय साऊथचे आहोत.
अच्छा देव होय. त्याचं काय, आम्ही सगळीकडे जाऊन काम करतो ना. कर्नाटकात जाऊन आम्ही काम केल्यामुळे मला कर्नाटक येतं, मराठी माणसाकडे काम केल्यामुळे मला मराठी येतं, हिंदी माणसाकडे काम केल्यामुळे हमको हिंदी आत आहे. आणि आम्ही साऊथ इंडियन म्हणून साऊथ इंडियन म्हणजे ಎಂದ ಬರುತ್ತೆ ಯುದ್ಧನ ಕಾಣ್ತಾ ಪಡ್ತೆ ನಂತಟ್ಟೆ ಪೂವರೆ ಎನ್ನು ಬರುತ್ತೆ ರಾಜಕೀಲ ಎಂತ ಬರುತ್ತೆ ನಾಗಡ್ದ ಸಾಪಡದ नागडून सगळं पुरते वर्किंग. हे शेवटचं काय म्हणालात तुम्ही? काम द्या. नाही पण कसं आहे, तुमची माझी ओळख नाही पाळख नाही, या आधी आपण कधी भेटलो बोललो नाही, कसा तुमच्यावर एकदम असा विश्वास ठेवायचा ना मी. ये बघ, आता मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे का? हो. मग तुम्हाला देव भेटला होता का? तुम्ही त्यांच्याशी बोलला होता का? तरी तुम्ही देवावरती विश्वास ठेवता, तसाच तुम्ही आमच्यावरती ठेवा घेऊ थोडा विश्वास. सगळे काम कसे आम्ही साफ साफ करतो. ते तुमच्या मिसेसच्या अंगावर आहे. अय्यो, हे माझ आहे म्हणून सांगतो आम्हाला काम द्या. नाही तुमचं सगळं बरोबर आहे, ते सुकसुक फुसफुस वगैरे सगळं बरोबर आहे, पण तुमची जशी रजनी आहे अय्यो, तशीच माझी पण बालती आहे. तिला हे सगळं पटलं पाहिजे. हे बघ आलीच नाही का. बाबा हे कोण आहे? आय एम रजनीकांत एकांत. हा माझा बायको रजनी एकांत. हाऊसकीपिंग कर्ण इन्क्लुडिंग 5 स्टार रेटिंग आहे बघा. झाडू, लादी, कचरा, जेवण, भांडी, कपडे सगळं आम्ही साफ करून टाकतो. म्हणून सांगतो तुम्ही आम्हाला काम द्या, आणि काम नाही आवडलं तर लाटण्याने मार द्या, पण द्या की हो. संधी म्हणायचं होतं मला. कोण आहे बाबा? अय्यो, लाटण्याचं फारच मनावर घेतलं की हो. नाही तसं नाही, काळजी करू नका. ही माझी धाकटी सून आहे. सध्या घराचा भार तिनं उचललाय. आम्ही तो भार हलका करतो ना. काय जुई? एक मिनिट, तुम्हाला हिचं नाव कसं माहित? कोणच नाव घेतलं मी? हो तुम्ही आता बोललात ना, काय जुई? काय जुई असं नाही म्हणालो मी. म्हणालो काय ताई. तुम्हाला ऐकू आलं? काय जुई, काय ताई. आले आले आमचेच करता तुम्ही. मस्करी म्हणायचं होतं की हो, पण आम्ही आता यांच्या मदतीला थांबतो की हो. काही गरज नाहीये. गरज आहे असं काय करताय तुम्ही ताई? आपली काही ओळख पाळख नसताना तुम्ही या लोकांना घरात घेतलंच कसं? एकदा आमच्यावर विश्वास ठेवून बघा. हे बघा, पहिले तर आमच्याकडे संध्या नावाची एक मुलगी काम करते. हा, ती काही दिवसांसाठी गावी गेलीये. म्हणूनच म्हणतो आम्हाला कामाला ठेवा की. हो पण फक्त 5 दिवसांसाठी. 5 तर 5 दिवस आम्हाला कामाला ठेवा. अहो, हम आपके कोण साठी तरी आम्हाला कामाला ठेवून घ्या की हो. इथे काम करून कमावलेल्या पैशातून मला हिला हम आपके कोण दाखवायचं आहे. तिने आतापर्यंत हम आपके कोण बघितलं नाहीये. ही तुमची बायकोच आहे. बायकोला दाखवणार ना मी हम आपके कोण. आजी, हम इनकी बीवी हो. अय्यो, एक मिनिट. तुम्ही साऊथचे, ह्या युपीच्या. हम सब एक आहे. मगाशी सांगितलं नव्हतं? एवढं सगळं विसरलात की काय? बरोबर. मग ठेवा की हो आम्हाला कामाला. नाही. नको. नकोच. अहो, असं करू नका हो. हा रजनीकांत आणि रजनी. चल पाय दर की. अय्या, काम द्या. आम्ही रस्त्यावरती येऊ. आम्ही गरीब आहोत पोर. एक मिनिट. माझ्या पायाला हात लावू नका. मग डोक्यावरती हात ठेवून तुम्ही फक्त ओ म्हणा की हो. ठीक आहे बघू. बघूचा अर्थ ओ. चल उठ आणि मागे जाऊ. बरं ऐका मालती,
ते एवढं म्हणतात तर त्यांना एक दिवस काम करू द्यायला पाहिजे नाही का? अहो पण ऐक जरा, त्यांचं काम नाही आवडलं तर त्यांना काढून टाकू आपण. आमचं काम आवडणार नाही असं होणारच नाही. अहो हे बघा, अहो रजनीकांत शब्द हे असं काम करणार आहात तुम्ही? हा येस. नाही, आम्ही शांतपणे काम करणार. स्लो मोशन स्टाईल. ठीक आहे, पण पण एक दिवस तुम्हाला संधी मिळेल. तुमचं काम टिकवायचंय की घालवायचंय हे तुम्ही ठरवा. अय्यो डन तुमचं मी काय करू, कसे आभार मानू कळत नाही. काही नको, फक्त काम करा, बाकी काही नको. जुई, त्यांना किचन दाखव. हे बघा, तुम्हाला एक दिवस दिला तो तुम्ही लक्षात ठेवा. पण त्या अगोदर तू एक गोष्ट लक्षात ठेव. मीठ, गरम गोष्टी, आरसा, कॅमेरा आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशापासून तू स्वतःला लांब ठेव आणि आम्हाला सुद्धा लांब ठेव. तुम्ही दोघे मी रजनीकांत आणि रजनी माझी बायको. हो भोळे. काय ग? आई बाबा तुम्ही हळू, कुठेतरी ऐकेल. आणि आई बाबा नाही, रजनीकांत आणि रजनी. अरे पण हे सगळं काय? फोनवर बोललीस ना, ती संध्या 5 दिवस नाहीये म्हणून सगळी घरातली जबाबदारी तुझ्यावर पडली. म्हटलं जबाबदाऱ्या वाटून घेऊ. अरे पण तुम्हाला कोणी ओळखलं तर? अय्यो, बाहेर कोणी ओळखलं नाही. तू आमची मुलगी असून सुद्धा तू आम्हाला ओळखलं नाही, मग कोण ओळखणार? तुम्हा दोघांना कोपऱ्यापासून नमस्कार आहे. अय्यो, अगं तू तुझे आणि आईंचे संबंध चांगले व्हावेत यासाठी एवढा प्रयत्न करतेस. मग आम्ही विचार केला की थोडीशी मदत करूया. मी तुम्हा दोघींना सांगितलं नव्हतं का की एक मार्ग बंद झाला की 100 मार्ग ओपन होतात. ती संधी चालून आलेली आहे, कारण की संध्या नावाची एक मुलगी गावाला गेले 5 दिवसांसाठी. मग या 5 दिवसात आपल्याला काय जमतंय का ते पाहूया म्हटलं. पण आपण 5 दिवस काम करणार आहोत की नाही हे आजच्या दिवसाच्या कामावर अवलंबून आहे. तेव्हा कैलास पुढे चला, कामाला लागा. काय दोघी. अय्यो, हा हत्ती साप झाला, पण हा मोर म्हणतो वन्स मोर. मस्त चकाचक साप झालेला आहे, चकाचक. अय्यो, तोंड बाजूला होतं का काम करायचे. अय्यो, थांब. कोण मी? थांब कचऱ्या, थांब, तुला मी बाजूला करतो. अय्यो, अरे थांब कचऱ्या, थांब, तुला मी बाजूला करतो. आणि झाडू समोर येताच तूच मागे पुढे फिरतो. अय्यो, कशी वाटली? कोण? कविता. कुठे? अरे हे काय आता तुमच्या समोर केली ना मी. अय्यो, ही कविता अति उत्तम. काय करायचं तुमचं? किती कौतुक म्हणतो मी. काम करू मी. अय्यो, अजून एक. अजून. अय्यो, कविता माझी म्हणजे सागरातला मोतीच जणू. अय्यो, अरे कविता माझी म्हणजे सागरातले मोतीच जणू. बोला, तुमच्या समोर 1-2 वेचू काय? ही कशी वाटली? काय कविता? ओ, मोत्या सिरकी बाटली बरी छान काम करू मी. अय्यो, अजून एक आहे. अय्यो, तुझ्या हातामध्ये झाडू, तुझी वरझाड मिशी. तुझ्या हातामध्ये झाडू, तुझी जाडझाड मिशी. आता काय करायचं? लागलीच नाही मिशी. तुम्ही बसलात? अय्यो, यावर पण आहे कविता. हो, तुम्ही बसलात. काम करून व्याकुळ झाला असेल जीव आणि प्राण. थांबा, थांबा, तुमच्या सुखासाठी मी सुरू करतो फॅन. अय्यो, हे आपलं फॅन.
जुईताई, बाबा बाबा नाही, रजनीकांत माइंडेड. हा रे. हे बघ, वॉशिंग मशीनला मी कपडे धुवायला टाकलेले आहेत. 2 चमचे पावडर सुद्धा टाकलेले आहे. हे मला कपडे धुवून बाहेर आले सुद्धा असतील. गुड. पण बटन ऑन केलंयस ना? अय्यो, बटन ऑन करायचं राहिलं. बटन. मालती, अगं नाही नाही म्हणता म्हणता त्या रजनीकांतने आणि रजनीने सगळी कामं करून टाकली की. हो ना. रजनीकांतजी, अय्यो, आता कविता नको. कविता नाही, अशी इकडे या समोर. मालती, आता तूच सांग, संध्या येईपर्यंत यांना ठेवायचे की काढायचे? सगळी कामं तर तुम्ही आज अगदी बरोबर केली आहेत. रजनीकांत, हिला काम फारच आवडलेलं दिसते. रजनीकांत, रजनी, हा? आज कपडे कोणी धुतले? हे काय आहे? मुळात डार्क रंगाच्या कपड्यांबरोबर फेंट रंगाचे कपडे किंवा पांढरे कपडे धुत नाही एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? ही अशीच कामं करता का तुम्ही सगळीकडे? वहिनी, ह्यात त्यांची काही चूक नाहीये. ऍक्च्युली मशीनला कपडे मी लावले. काय जुई, तुला सुद्धा कळत नाही हे? आणि बघितलंस ना, संध्या आज 1 दिवस घरात नाही तर काय होतंय? पुढे 5 दिवस अरे देवा, सकाळी माझ्या हातून झालेली चूक आत्ताच समोर यायला हवी होती. हे मी नंतर जोडणार होतो. आता हे सुद्धा तूच केलंयस असं म्हणणं का तुझं? अय्यो, मला माफ करा, यात माझी चूक. हे कपडे मीच मशीनला लावले आणि हे सुद्धा माझ्याच हातून तुटलं. हा, पण हे मी मुद्दामून नाही केलं. साफसफाईच्या गडबडीत ते तुटलं आणि एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागतो हे मला नाही कळलं. मग काय कळतं तुम्हाला? नुसती बडबड. मी माझी चूक मान्य करतो. नाहीतर बालाजी मला माफ करणार नाही. अहो, तुम्ही कुणाचं तरी नुकसान करताय एवढं तरी कळतंय का हो तुम्हाला? आणि जुई, ह्यांच्या चुका पाठीशी घालायच्या नसतात, ह्यांचे कान वेळीच पिळायचे असतात. नाहीतर ही असली माणसं ना डोक्यावर बसतात. अय्यो, एकदम माफ करा. एक संधी द्या हो. आई, आपण यांना अख्खा 1 दिवस दिला होता, पण यांनी यांच्या कामामध्ये गडबड केली. त्यांना जायला सांगा. तरी खांबरे मी सुनलो. 5 दिवसाचं काम मिळेल. आम्हाला कामाची गरज आहे. आता अजिबात काही बोलू नका. तुमचं सामान घ्या आणि निघा. तुमची नोकरी गेलीये.